चालते चालते असंच फिरवत इकडे तिथे सगळे ताई साडी दिली का ताईने साडी ताई या तुम्ही तुमच्या लावा नाही ना छान वाटलं आज रामीकडे बघ काही म्हणत होते आम्हाला प्रश्न पडला होता आणि राखी कोणी बांधायचं आमच्या मोबाईलला मागच्या वर्षी परमिशन घडवलं आमचं सगळं काका थोडं जोरात बोला फक्त. विजया सुनील बनसोडे हे माझं नाव आहे. आज मला वेगळं काम का मला आज माझं भाऊ नसताना भाऊ माझं भाऊ आहे पण लहान आहे पण ही भाऊ चालेल त्याच्याबद्दल गोष्टी नाव काय आहे तुमचं? विजया सुनील बनसोडे. लवकर बरे व्हा, चांगले व्हा, आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि एक आनंदाचा क्षण म्हणजे आज तुम्ही बेडवर कोणीतरी भाऊ येतो अचानक आणि राखी बांधतो, एक साडी गिफ्ट देतो. छान वाटलं ना, मनाला समाधान आहे. इंसानियत की दुनिया में है क्या बोलेंगे? पुढे घे ना.
हमारे भी घर में नहीं अच्छे हो जाएंगे आप, जल्दी अच्छे हो जाएंगे जल्दी। अच्छा लगा ना आपको? अच्छे लगा। अल्लाह सबको मिलती के रखे और अच्छा रखे, सबको खुशहाली दिवाली, सबको मन दे, सबको सुकून दे, छोटे बड़े सबको अच्छा लगे। आमचे मित्र सुमित पंडित यांचा जो आज जो उपक्रम यांनी राबवला आहे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिला भगिनी आपल्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरता दाखल आहेत. यांच्याकरता त्यांनी साडी वाटप ठेवलेलं आहे आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी मराठवाडा म्हणा, विदर्भ म्हणा, ग्रामीण भागातून बऱ्याच ठिकाणावरून सामान्य जे पेशंट आहेत, सामान्य परिस्थितीचे सामान्य असे बरेचसे रुग्ण येऊन इथे दाखल होत असतात उपचाराकरता. त्यांना बरंच इथे मदत मिळत असते. त्या अशा पेशंटकरता मित्र जे सुमित पंडित यांनी उपक्रम राबवत असतात, वेगवेगळे उपक्रम राबवतात. सेवाभावी जे उपक्रम असतात त्यांचे नेहमीच कौतुकास्पद आहेत. या उपक्रमाकडे बोलवलं त्याने बोलवल्यामुळे मग वेळ नसताना एक दिवस म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. या उपक्रमाला आमचा नेहमीच पाठिंबा असतो. यापुढे आम्ही सतत पाठिंबा देण्याचा आमच्यापर्यंत जेवढं होईल शक्य होईल तेवढा प्रयत्न करत आहोत. मला त्याच्या उपक्रमाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा मी त्याचा आभार मानतो या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल. धन्यवाद. रक्षाबंधन सण आपण सर्वजण जे आहे तर आपल्या घरी आणि आपल्या बहीणभावासोबत नेहमीच साजरा करत असतो. परंतु माणुसकी समूहातर्फे आज जे आहे घाटी रुग्णालय येथील महिला वार्डमध्ये स्वतः जे आहे तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सेलिब्रेट करून प्रत्येक महिलाला जे आहे एक साडी वाटपाचा कार्यक्रम यामध्ये ठेवलेला आहे. आणि यामध्ये मोठी माणुसकी अशी दाखवून या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन सुमित पंडित यांनी केलेले आहे. आणि आम्ही सर्व त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर जे आहेत हास्य दिसून आलेले आहे. धागा शौर्यता राखी अभिमान की या उपक्रमाअंतर्गत माणुसकी रुग्ण सेवा समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हे 8वं वर्ष आहे. आपण घरी सण साजरे करतो, वेगवेगळे त्योहार साजरे करतो, परंतु आज बेडवरती जे पेशंट आहेत घाटी रुग्णालयामध्ये जे रुग्ण उपचार घेतात त्यांच्यासाठी कुठंतरी रक्षाबंधन साजरा व्हावा या हेतूने हा उपक्रम आम्ही गेल्या 8 वर्षापासून राबवत आहोत. यातून आनंद मिळतो आणि समाधान मिळतं. जे रुग्णांच्या चेहऱ्यावर आमचे चार्ली चांबली श्री सोमनाथ सोभावणे सर हे आपल्या मुखाभिनयातून रुग्णांना हसवण्याचा प्रयत्न करतात आणि यात खरंच खूप मोठा आनंद मिळतो. या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब पगरियाजी दुनियाजी यांनी पण 108 साडी आम्हाला ऐन वेळेवर आज दिलेली आहे आणि आमच्याकडे 51 साड्या आम्ही समूहातर्फे जमा करून आज घाटी रुग्णालयामध्ये धागा शौर्यता राखी अभिमान हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे. या उपक्रमामध्ये संपूर्ण माणुसकी समूहाच्या टीमने सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आणि रुग्णांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसून चालत त्याबद्दल खरंच एक वेगळं समाधान इथे मिळतं. या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस निरीक्षक श्री प्रवीणा यादव मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांचे देखील मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला खूप छान आणि आगळा वेगळा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम शासकीय रुग्णालय घाटी येथे साजरा करण्यात येत आहे. माणुसकी रुग्ण सेवा समूह समाजसेवक सुमित पंडित छत्रपती संभाजीनगर.
अपनी वाणी को और बुलंद बनाइए। अभी सब्सक्राइब कीजिए। YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें @महाराष्ट्र वाणी। हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी पर।